ती चालली म्हणून. मग काय आता? जाऊ दे लग्नाचं याचं नाही बघन की. आता मला 3 महिने बाकी आहे जायला. मग रोडो रोडो माय आधी जाते का काय की कुठं जाऊ आता वरी हा अवघड असते की छकली. काय बरं सवय काय लागलेली आहे मायामध्ये ते. म्हणजे काम नाही एवढं काय आता कोणी येते जाते जिंदगीत त्यात काय एवढं. माणूस की आहे तसं नाही ग, ते सवय लागलेली आहे. किती दिवसानं सोबत आहेत. मी तरी आता हिडीच्या नादाने येले त्या मॅडम किती दिवसानं आहेत. मग तसं म्हणालीस त्यांना तसं म्हणजाव नको ग. काळजी लागते त्यांना. बरोबर आहे, खरं आहे, खरं आहे. प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी नसती ना. बरोबर आहे. धट नाही तुझ्यासारखं कोणी, मी बी नाही धाट. ते काय करतात उगाच आहे का हिम्मत. आपलं ऐकतात आणि तेल मीठ मिरचू लावून बाहेर शेअर करतात. त्यापैकी तुम्ही नाहीत ना. तुम्ही कसे दुःख आणि सुख सगळं समजा मार्ग दाखवणारी एक व्यक्ती आहात. म्हणजे जर दुःख बरोबर आहे त्याचं. दुःख कायमस्वरूपी नाही खरं आहे की. असं तुम्ही सांगणार एक आदर्श व्यक्ती आहात. आणि तिथे तुमचे गुण तुमच्यामध्ये आहेत की दुसऱ्याचं पण चांगलं करावं आणि आपलं पण चांगलं राहावं. बरं मी गेल्याच्या नंतर तुम्हाला काय व्हिडिओ कॉल करून बोलेल की होय. नाही पण व्हिडिओ कॉल मध्ये नाच्यात काय माणसात खरोखर माणसात फरक असेल का नाही. येत असते आणि जरा बसत असते आणि मी बी येत असन तुझ्यापाशी बसत असन. जवळीकता वेगळी असते. आणि ते आता मॅडमचं म्हणणं आहे तू सोडून गेलीस तर मॅडम संग संग तू मॅडमनं काम केलेलं आहे. त्यांना करमायचं नाही. सवय लागली. मी सध्या म्हणाली की आता नग जायचं उशाकडे आता कमी जावं लागेल. मला भी इकडे जायची सवय लागेल. ही मला मस्त बोलवली या रोज आपण व्हिडिओ बनवू पण वाटायलंय आता ही गेल्यावर करमणार नाही. रडू नका म्हण रडू नका मॅडम. आता तर का रडू ती जाताना. मला जायला 3 महिने बाकी आहेत. तो आतापासूनच रोडू रोडू बेजार आहे. नका रडू नका तसं नका. तर हॅलो गाईज नमस्कार. आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. आका आल्यात व्हिडिओ बनवण्यासाठी आणि कॉमेडी व्हिडिओचे सीन शूट करतात इथं. तर पण विषय असा आहे की आजपासून 3 महिन्याला मी पुण्याला जाणार आहे मुलासोबत राहायला. तर त्या म्हणतात की तू गेल्याच्या नंतर आमचं कसं होईल. खरं आहे. आम्हाला करमणार नाही. एक जीवा भावाची व्यक्ती दूर जायल्याच्या नंतर कोणाला चांगलं वाटत नाही. पण काय करावं आता माणसानं जावंच लागते. अवघड म्हण नको दगडासारखं राहायचं असते. मी राहते की नाही. बोलायला खूप सोपं आहे पण ते करताना ना खूप अवघड आहे. काय काळजावर एक दगड ठेवून एखादा माणूस जर गेला तर ते खूप अवघड असते. खरंच आहे. कारण का तो आपला माणूस असते. त्याच्याजवळ आपण सुख दुःख शेअर केलेलं असतं. खरंय तुझं म्हणणं. तुझ्या फिलिंग मी समजू शकते. तुझ्या भावनाला मी कदर करते. पण आता किती आता 2 वर्ष झाले की मी इथंच आहे. एकट्याला राहू शकते का बरं तूच विचार कर. एकटा जीव कसं असतंय. ठीक आहे का नाही करू तरी बी खुश आहे जायला. मी एकटीच नाही. नाही करमत नाही. हे तर आता जसं माझ्या लग्नाला 25 वर्ष कंप्लीट झाले. जसं मी आले इथं तसं मी तुला सांगते बाळातपणाला 1 महिना पहिल्याच ते बी आबीच्या वेळेस पुन्हा परिचय असतं. बाळातपण इथंच ऑपरेशन इथं दुःख सुख इथंच. फक्त आता वडील गेल्याच्या नंतर मी फक्त 15 दिवस राहिले. म्हणजे ते 1 महिना आणि हे 15 दिवस म्हणजे फक्त 1.25 महिना राहिले. 25 वर्षात मी तिथं 25 वर्षात. आणि मी कुठं बाहेर कोणाच्या इथं मुक्कामाला बी राहत नाही. मला जड जाणारच आहे. पण कसं तरी आता दगड ठेवून तिथं काहीच आहे की माझं. बघ जवळ कटते त्यावर काट गड्यानं काय त्याला. एखाद्या दिवशी रावसाहेब तू सगळे निघाले गावाकडे. शेवटी होत नाही की टोकवाडी सोडताना असं काळजावर दगड ठेवावा लागेल. तू रावसाहेबाला एखादा मोठा बिझनेस बनवून दे की काय म्हणते ते टाकून. आता बाई माणूस कसा बिझनेस करून देईन तुम्ही तसं नाही ग. गड्या माणसाने बिझनेस करत समजा काय त्याला जे वाटतंय ते करून विसरून जाईल. लावा की तिथं बोलायला लागलात की ब्लॉग असं हातात धरते असं बोला असं करून. हॅलो माइक टेस्ट. आज की समाचार शुरू होते हैं. रोज समाचार से ही हम समाचार करते हैं. इसकी वजह से हमारा समाचार मॅडमचं वसुंधराचं काम कर. ऐका वसुंधराचं काम मॅडमचं बघा. आमच्या एंट्रीला एवढा विलंब का. कशाला. आमच्या कलेचा तुम्हाला आदर नाही का.
हो. असा काना डोळा का करावा कशाला? आमच्या एंट्रीला? तुमच्या एंट्रीला हम्म. नाही कुणी करणार. आमच्या एंट्रीला एवढा विलंब का? का आम्ही चांगले कलाकार नाहीयेत का? हा ते विचारायला प्रश्न विचारायला युट्यूब वाल्याला विचार. परिभाग आमच्या कलेची तुम्हाला कदर असावी. असावी. आमच्या कलेला मनातून तुम्ही मान असावी. द्यावा. हा. सगळे काम बाजूला ठेवून आम्ही तुमच्यासाठी झुरावा बरोबर आहे. आणि तुम्ही आम्हाला मान नाही द्यावा. हे कुठला रूल्स आहे? बरोबर आहे. हे नाटक आहे, पण सत्यता पण तुम्हाला परखावी लागेल. खरं आहे की. एवढंच नव्हे तर ही कला पाहून सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवाव्या. ही अशी एक कलाची टिप्पणी आहे आणि ही टिप्पणी करणं प्रत्येकाला जमत नसतं. म्हणूनच म्हणतात परळीचा रील स्टार. माझं नाव काय? बरोबर आहे. लाखात परळी रील स्टार. तो एक दोन गाईज लाखाकडे हे जातं झालं का? कॉमेडी फनी. भरभरून ते काय म्हणते त्यांना लाईक व्ह्यू हे युट्यूब वाले बाबा जरा नीट शिकवा आम्हाला. कसं व्हायरल व्हायचं, कसं पुढे जायचं, कसे पैसे कमवायचे. आणि इथं जरा हसणं कमी कर रे देवा. हा ते बघा सारखा युट्यूब वाले बाबा म्हणून मला हसू आलं की. युट्यूब वाला बाबा म्हणजे आपलं युट्यूब पळविणारा बाबा. हे युट्यूब वाले बाबा सस्तंगत नमन तुम्हाला. आमचे व्हिडिओ व्हायरल करा. लय आता आईस्क्रीम न गोड तोंड पडे आता पाणी येतं ते त्याने. वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राचे स्थान आहे का आपल्या इथं? नाही. नाही म्हणता. काय करू टाकू? टोकवाडी कर, नोकर काहीतरी असेल तर कर. लई ताणही मोठा. माझ्याला मोबाईल कुठे ठेवला? तिथंच होता ना. हॅलो कोण? नाही त्याच्यावर दोन हिडून सोडते नाही. बरं पैसे कुठे टाकलं की नाही झालं की नाही. इथंच असेल. कुठं जाणार आहे आपण? कुठं जाणार नाही पण मी काय तो दोन टाकून जाते ना घरी. तो गाईज आजच्या ब्लॉगला इथं समाप्ती होत आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? थोडी फनी कॉमेडी थोडंसं मनातलं काय होतं ते बोलले. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा, सबस्क्रायबर करा. पण व्हिडिओला चांगली एंगेजमेंट द्या. व्हिडिओच व्हायरल होईना. खूप कदर हे मत्री काय व्हिडिओच व्हायरल व्हायला 2 वर्ष. हो ठीक आहे. मान्य आहे आम्हाला की आम्ही व्हिडिओचं कंटेंट तेवढं भारी करत नाहीये. पण इथून पुढे फुल नाही फुलाची पाकळी राबण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी पण आमचा व्हिडिओ तुम्ही बघावा आणि लाईक मारावा, शेअर करावा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करून आम्हाला प्रेम द्यावं हीच नम्र विनंती आहे. तर प्रेक्षकांनो चला आजच्या ब्लॉगला इथंच एंड करते आणि तुमचा राम राम घेते आणि इथंच ह्या ब्लॉगला समाप्ती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. करू द्या कष्ट, तुम्ही हो मस्त, आम्ही करू मस्त. सगळ्याचं हो द्या मस्त मस्त. जय हिंद, जय महाराष्ट्र.